नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। लेखा कोषागार विभाग भरती 2025 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, लेखा कोषागार विभाग भरती 2025 ही नवीन भरती आहे आणि गव्हर्नमेंटची जॉब आहे। म्हणजे सरळ सेवेने इथे तुमची निवड प्रक्रिया केली जाणार आहे। जागा किती आहेत? 42 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे? 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि अर्ज पद्धती ऑनलाइन आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पीडीएफ नोटिफिकेशन बद्दलची सुद्धा माहिती मी इथे तुम्हाला देणार आहे। बघा, लेखा कोषागार विभाग 2024-25 ही जाहिरात आहे। महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागार विभागांतर्गत संभाजीनगर विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कनिष्ठ लेखापाल पदाच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? लेखा कोषागार विभाग अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे आणि इथे सरळ सेवा अंतर्गत तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे किती लागणार आहे? 18 ते 38 वर्षापर्यंत आणि राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला इथे शिथिलता देण्यात आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये वाढ देण्यात आलेली आहे। 47 किंवा 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवारी इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभवाची गरज नाहीये आणि फ्रेशर उमेदवारी इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे? तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे? 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी किती मिळणार आहे? जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 1000 रुपये आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी यांच्यासाठी 900 रुपये तुम्हाला। नोकरीचे प्रकार कशा आहे? रेग्युलर बेसिस परमनंट जॉब मिळणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि अप्लाय स्टार्ट कधीपासून झालेला आहे? 18 जानेवारी 2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर संभाजीनगर या ठिकाणी तुमचे नोकरीचे ठिकाण असणार आहे। चला तर मग आपण पीडीएफ नोटिफिकेशन बद्दल माहिती पाहूया। बघा, ही महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती निघालेली आहे। सहसंचालक लेखा कोषागार छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत ही बघा लेखा कोषागार अंतर्गत भरती निघालेली आहे। बघा, जाहिरात अशा पद्धतीने तुम्हाला इथे जाहिरात दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता, बघा छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत जे विभाग येतात त्याच्यामध्ये कुठले कुठले विभाग येतात? बघा, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या विभागातील कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील सरळ सेवेने ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येत आहे। तर तुम्ही नक्की अर्ज हा करू शकता आणि तुम्हाला इथे टपालाने किंवा ऑनलाईन कुरिअरने अर्ज पाठवला तर तो स्वीकारला जाणार नाहीये। तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि सरळ सेवा भरती अंतर्गत ही भरती होणार आहे आणि तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, इथे वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करून संपूर्ण सूचना वाचू शकता किंवा याच वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सूचना वाचून घेऊ शकता। बघा, कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे? सहसंचालक लेखा कोषागार छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत भरती होणार आहे। विभागामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात त्या जिल्ह्यामधली भरती होणार आहे। म्हणजे तुमची नियुक्ती परत तिथे सुद्धा केली जाणार आहे। म्हणजे संभाजीनगरमध्ये विभागामध्ये जे जिल्हे येतात त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते। कनिष्ठ लेखापाल परीक्षा 2023-24 व 25 अंतर्गत ही भरण्यात येणार आहे। कनिष्ठ लेखापाल बघा, इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। 23-24 आणि 25 अंतर्गत ही भरती होणार आहे। पदाचे नाव काय आहे? कनिष्ठ लेखापाल। वेतन श्रेणी तुम्हाला इथे किती मिळणार आहे? 7व्या वेतनानुसार तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे
आणि भरावयाची पदे किती आहेत? 42 पदे तुमची इथे भरावयाची आहेत. त्यानंतर बघा ऑनलाईन तारीख तुम्हाला इथे नोंदणी किंवा ऑनलाईन फॉर्म भरायचा दिनांक कधी आहे? 18/1/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि आणखी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख आहे 16/2/2025 पर्यंत, म्हणजे फेब्रुवारीच्या 16 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि अंतिम म्हणजे शुल्क भरण्याची किंवा परीक्षा फी भरण्याची दिनांक सुद्धा इथे 16/2/2025 पर्यंत तुम्ही अर्ज शुल्क सुद्धा भरू शकता. आणि तुम्हाला परीक्षाबद्दलची संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती दिली जाणार आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. त्यानंतर बघा कशा पद्धतीने तुम्हाला इथे जागाचं वाटप केलेलं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की कोणत्या जातीनुसार किती जागा आहेत, ही संपूर्ण माहिती इथे आहे, तुम्ही स्वतः पाहू शकता. बघा अशा पद्धतीने इथे तुम्हाला जागेचं विश्लेषण दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. बघा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. उमेदवारांनी या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज हा भरायचा आहे. आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता. त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित खोटी द्यायची नाही आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. खोटी जर माहिती दिलेत तर तुमचा अर्ज हा फेटाळला जाईल किंवा तुम्हाला तिथून तुमचा अर्ज ग्राह्य धरला नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर जन्माचा दाखला, परीक्षेचा पुरावा ही संपूर्ण माहिती तुम्हाला खरी द्यायची आहे. त्यानंतर शैक्षणिक माहिती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खाली बघा तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. प्रोफाईल बनवायची आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे, अर्ज सादरीकरण करायचं आहे आणि त्यानंतर परीक्षा शुल्क भरायचे आहे. म्हणजे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करा, त्यानंतर संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करा, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करा आणि लास्टला परीक्षा शुल्क भरून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती क्लिअर भरायची असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन क्लिअर, फोटो वगैरे साईन क्लिअर अपलोड करू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा कुठले कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते सुद्धा माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत. आणि परीक्षा शुल्क किती भरायची ही सुद्धा माहिती ते दिलेली आहे. बघा परीक्षा शुल्क ही नॉन रिफंडेबल असणार आहे, म्हणजे ती परत मिळणार नाही आहे तुम्हाला. आणि कनिष्ठ लेखापाल या अंतर्गत ही परीक्षा शुल्क असणार आहे. 1000 रुपये खुला प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इथे तुम्हाला अर्ज शुल्क राहणार आहे. त्यानंतर बघा परीक्षा तुमची कशी होणार आहे, तर परीक्षा ही तुमची सरळ सेवा अंतर्गत होणार आहे. तुम्हाला किती वेळ लागणार आहे, कोणते टॉपिक असणार आहेत, कोणते विषय असणार आहेत आणि प्रश्नाची संख्या ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा मराठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा तुमचा इथे प्रश्नाचा दर्जा असणार आहे. 25 क्वेश्चन असणार आहेत, 2 गुण असणार आहेत आणि 50 मार्क. इंग्रजीसाठी सुद्धा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असणार आहे. 25 क्वेश्चन, 2 मार्क, 50 गुण असणार आहेत. सामान्य ज्ञान ही पदवीचं तुमचं प्रश्नाचा दर्जा असणार आहे. 25 क्वेश्चन, 2 मार्क, 50 गुणासाठी असणार आहे. बौद्धिक चाचणी सुद्धा इथे असणार आहे. पदवीचा तुम्हाला दर्जा असणार आहे. 25 क्वेश्चन असणार आहेत, 2 मार्क एका क्वेश्चनला असणार आहेत, 50 गुणांची इथे असणार आहे. एकूण तुम्हाला 200 गुणासाठी इथे एक्झाम होणार आहे. म्हणजे 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला आणि 200 गुणाची इथे परीक्षा होणार आहे. तुम्हाला इथे 2 तास टाइम दिला जाणार आहे. परीक्षेसाठी तुमचा टाइम 2 तास असणार आहे. बघा तुम्हाला अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, कुठले कुठले टॉपिक असणार आहेत ती सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. पात्रता इथे काय दिलेली आहे, भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे. बघा इथे वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता, कोणत्या वर्गानुसार, कुठल्या कास्टनुसार किती तुम्हाला कमाल वयोमर्यादा लागणार आहे ती सुद्धा माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. बघा शैक्षणिक अर्हता, बघा तुम्ही इथे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर एज्युकेशन काय लागणार आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी जर पदवी असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला 30-40 इंग्रजी आणि मराठी टायपिंग येत असेल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता असे तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि तुमचं तुम्ही जे फॉर्म भरताय त्या दिवशीपर्यंत तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा संगणक अर्हता तुम्हाला लागणार आहे. तुम्ही MSIT किंवा CC+ किंवा इतर कुठले कोर्स असतील तुमचे संगणकाबद्दलचे ते सुद्धा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे. इथे तुम्ही पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. PDF लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तिथून तुम्ही संपूर्ण माहिती
पहा, वाचून घ्या, त्यानंतर काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।